समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। भजन कीर्तन, पुरस्कार वितरण आदी धार्मिक सामाजिक उपक्रमांनी खटाव तालुक्यातील मांडवे येथे संत भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने सकाळी 9 ते 10 या वेळेत मूर्ती अभिषेक, धार्मिक विधी, 10 ते 12 या वेळेत हरिभक्त पारायण दशरथ जाधव तडवळे यांचे कीर्तन झालं। त्यानंतर प्रतिमेवर पुष्पवृष्टी आणि जय भगवान सेवा रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला। चालू वर्षीचा पुरस्कार चाकण जिल्हा पुणे येथील कोयाळी फॉरेस्ट या संस्थेचे संचालक अशोकराव देशमाने यांना प्रदान करण्यात आला। वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले। यावेळी गोंदवलेचे सरपंच जयप्रकाश कट्टे, प्राध्यापक सदाशिव खाडे, खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर, डिजिटल मीडिया अध्यक्ष डॉक्टर विनोद खाडे, विशाल कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना हरिभक्त पारायण जाधव यांनी कीर्तनात भगवान बाबांचे जीवनचरित्र थोडक्यात सांगितले, तर पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी भगवान बाबांच्या संदेशाप्रमाणे सर्वांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले। विठ्ठल स्वामी महाराज धनंजय क्षीरसागर यांनी भाषणात मांडवे येथील विसावा मंदिराच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विधायक उपक्रमाचं कौतुक केलं। हरिभक्त पारायण गणपतराव खाडे, ॲडव्होकेट रामचंद्र खाडे, प्रदीप क्षीरसागर, तानाजीराव जाधव आदींनी स्वागत केले। कार्यक्रमात हरिभक्त पारायण अशोक महाराज, जगन्नाथ कोळपे, पोपटराव पाटील, पांडुरंग खाडे, तुकाराम खाडे, आनंदा खाडे, अशोक देशमुख, शशिकांत देशमुख, राजेंद्र देशमुख, रामभाऊ खाडे, रायसिंग खाडे, राजेंद्र फडतरे, हनुमंत खाडे आदींसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुषार खाडे यांनी सूत्रसंचालन केले। एक प्रीत वाक्य दिलं, एकर घालवा पण मुलं शिकवा विठ्ठल। बाबांनी एकर घालवा पण मुलं शिकवा हे का काढले म्हणून पहिल्यांदाच तुम्हाला सांगून गेलो, ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे महाराज स्वामी विवेकानंदाच्याही आधी माझ्या भगवान बाबांनी सांगितलं। आणि ज्ञानाचं ज्ञानपीठ निर्माण करायचं काम माझ्या सकल संतांनी केलं। म्हणून महाराज आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानपीठ आहेत, नवे नवे असणारे संस्कार शिबिर घेतली जातात। बाबा माझ्या समोर बसलेत, जयराम वडगाव स्वामीचे ते महाराज अधिष्ठान त्यांचं आहे, अधिपती आहेत। बाबांच्या चरणाचं दर्शन घेतो। माझं मत भाग्य आहे, 2 तरी शब्द बोलण्याचा योग बाबांच्या समोर आला। विठ्ठल अशी संत मंडळी महाराज आमच्या महाराष्ट्रामध्ये आली, निर्माण झाली आणि निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ते असणारे संत आमच्यासाठी आले। कशासाठी? समोर बसले एका असणाऱ्या वंजारी कुटुंबातील असणारे संत भगवान बाबा। या बाबांची कीर्ती कशी होती? गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर। हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत, यांच्याही हस्ते या ठिकाणी हा सेवा पुरस्कार दिला जात आहे। तुम्ही पुढे सर। आजच्या पुण्यतिथी सोहळा संत ऐश्वरी संत भगवान बाबा यांच्या 60व्या पुण्यतिथी निमित्त आणि मंदिर स्मृती 20व्या मंदिर स्मृती निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले हबब विठ्ठल महाराज, हबब विजय महाराज, खाडे सर, सर्व मान्यवर मंडळी, सर्वांना आज भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त बाबांना विनम्र अभिवादन करतो। मकर संक्रांती निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। खरं सांगायचं तर खरोखरच आज बंदोबस्त दिवस असताना मला या ठिकाणी येण्याचे भाग्य लाभलं, कारण राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी माझ्या गावामध्ये काढलेल्या शाळेमध्ये भीमसी विद्यालयाचा मी विद्यार्थी आहे। त्याचबरोबर भगवान बाबा
हे वामन भाऊ महाराजाला मोठे बंधू मानत असत, नामदेवांना गुरु मानत असत. तर वामन भाऊच्या कुळातील मी आहे. वामन भाऊ महाराज सोमनी होते आणि ते फुलसंगीला राहायला गेले. फुलसंगी गावामध्ये त्यांचं मोठं पारायण वगैरे चालतं किंवा मोठं मंदिर आहे. ते एक कडक देवस्थान मानलं जातं. खऱ्या अर्थाने डोंगरदऱ्यामध्ये किंवा पाठीमागं माग असलेल्या समाजाला किंवा रानावनात भरकटणाऱ्या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून एकत्र करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम संत भगवान महाराजांनी केलं. त्याचबरोबर जाती भेद हा अमंगळ आहे हे जसं संत तुकाराम महाराजांनी आणि इतरांनी सांगितलं, तेच कीर्तनाच्या माध्यमातून कुठलाही भेदाभेद नसावा. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश घारगे, मांडवे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.